नमस्कार. पुणे रिव्हर रिव्हायवल तर्फे दर बुधवारी आपण हे वेन्सडे वेबिनार्स म्हणून घेत असतो. नदी, झाडं, पर्यावरण आणि यासंबंधी वेगवेगळ्या विषयांवरती आपण इथे आपले वेबिनार्स असतात आणि त्याच्यानंतर चर्चा, प्रश्नोत्तर असतात. तर आज आपल्याकडे पुष्कर कुलकर्णी आहे. पुष्कर मला वाटतं जे नदी संबंधात किंवा झाडांसंबंधात काम करतात त्या सगळ्यांना हे नाव अतिशय परिचित आहे. वेगवेगळे आर-टी-आय टाकणे, त्यातनं माहिती मिळवणे, ट्री कटिंग नोटिसेस आले का बघणे, ते सगळ्यांना सांगणे. त्याच्यानंतर इव्हन लीगल बाबतीमध्ये बरेचसं काम करणे, पुढाकार घेणे असं अ, पुष्करनी गेली बरीच वर्ष प प्रचंड या विषयावरती काम केलेलं आहे आणि त्यामुळेच आपण पुष्करला म्हणालो, की तू जर येऊन हे सगळ्यांना सांगितलं तर बरेच लोक या बाबतीत काम करू शकतील आणि पुष्करनी रोज एकट्यानेच सगळं हे बघण्यापेक्षा आपण सगळे जरा हातभार लावू शकू. तर पुनर्भरण फाउंडेशन असं ग्राउंड वॉटरच्या संदर्भात त्याचं काम आहे. त्या संस्थेचा तो डायरेक्टर आहे आणि त्याखेरीज मी म्हणाले तसं, की तो अ, पुष्कळ एन्व्हायर्नमेंटच्या संदर्भात ॲक्टिव्हिटीज मध्ये कायमच तो पुढे असतो. फोरफ्रंटला असतो. तुम्ही कुठल्याही ट्री कटिंगच्या हिअरिंगला वगैरे गेलात तर तुम्ही चेहरा पाहिलेला असेल. तर पुष्कर थोडक्यात स्वतःची ओळख करून देऊन मग आपण वेबिनारला चालू करू. स्वतःबद्दल एक दिलेला थोडं 2 प्रोजेक्टला. वाक्यात अजून सांग माझं जे राहिलं असेल ते आणि मग आपण सुरू करू. नाही नाही, तेवढी खूपच जास्त ओळख करून दिली तुम्ही. नाही नाही, मी माझा जन्मच पुण्यातला आहे. पुण्यातच वाढलोय. बाणेर पाषाण या भागात माझं वास्तव्य असलेलं आहे आधीपासूनच. अ, वसुंधरा स्वच्छता अभियान या सिटीझन ग्रुपशी मी 2015 मध्ये जोडलो गेलो. टेकडीवर प्लांटेशन्स, त्याचं म्हणजे त्या झाडांचं संवर्धन वगैरे या संबंधित एक एक माहिती मिळू लागली. मग जीवित नदीशी ओळख झाली, आणखी माहिती मिळत गेली. आणि पुण्यात आपल्या आधीपासून जी मंडळी कामं करतायत, सारंगजी असतील, विवेकजी असतील, कुंभार सर असतील, कनिज मॅडम असतील, रवींद्र सिन्हा, वैशाली वगैरे अशा बऱ्याच मंडळींची ओळख झाली. NSCC असेल, अनेक लोकांची गाठीभेटी झाल्या आणि त्यातनं की आपण ठीक आहे की आपल्याला किंवा पुणं कसं हवं काय नको, अशी आपल्या एक डोक्यात आपली आपली कल्पना असते. पण नेमकं आहे काय, की काय म्हणतो ना, की आपल्याकडे आपल्या देशाचं संविधान आहे. त्यात नेमकं लिहिलंय काय, आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत, आपले अधिकार काय आहेत, हे हळूहळू म्हणतो ना, की शाळेत आपण परीक्षेपुरता अभ्यास केलेला असतो, नंतर आपण सोयीनुसार विसरून जातो. तर ह्या सगळ्या मंडळींमुळे आणि जे काही काम सुरू आहे आणि अवतीभोवती तर आपण स्वाभाविक आपण आज म्हणजे आज ज्या काळात आपण जगतोय तिथे सोशल मीडियापासून ते वर्तमानपत्र असतील, प्रसारमाध्यमं सगळ्याच्या मार्फत आपल्याला काही ना काही म्हणजे अगदी भरपूर अप टू डेट असतो आपण. फक्त ह्याच्यात नेमकं आपण काय करायचंय? एखाद्या गोष्टीचं मी समर्थन करतोय किंवा एखाद्या गोष्टीचा मी विरोध करतोय. का करतोय बाबा? नेमकं काय म्हणजे एखादा नॅरेटिव्ह कोणीतरी माझ्यासमोर डोक्यात घातलाय म्हणून मी करतोय का काय? तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला आपल्याच देशाचं पहिले संविधान वाचलं पाहिजे. अगदी एक म्हणतो ना, की ॲट अ ग्लान्स का होईना आपल्याला माहिती पाहिजे. आणि विविध कायदे जे आहेत आणि अगदी आपल्या आवडीचा विषय की आपण आता आमचं VSA असेल की बाबा नाही आम्हाला आमची टेकडी आणि झाडं आणि साधारणतः तेवढ्यापुरतं लोक मर्यादित होती, पण ती बाबा ती टेकडी वाचवायची आहे किंवा ती झाडं वाचवायची आहेत, तर काय कसं वाचवायचं काय नाही का मग कोणाला तरी जाऊन पुढाऱ्याचे पुढे मागे करायचं हो नाही ते दादा ते असं आहे ते अमुक आहे असं न करता नागरिक म्हणून. आणि कालच आपण बाबासाहेबांची जयंती साजरा केली. तर बाबासाहेबांनी करून ठेवलेल्या कामाचा आपण उपयोग करतो का खरोखर? म्हणजे त्यांच्या जयंतीनिमित्त DJ आणि बाकी मिरवणुका काढा आणि हे ते एवढ्या पुरतच म्हणजे हेच अभिवादन आहे का त्यांना? तर त्यांनी जे संविधान त्यांनी आणि बाकीच्यांनी मिळून जे संविधान आपल्या देशासाठी बनवलं, ते आपण वाचलं का? आपण वाचतो का? त्याच्यात आपल्याला काय अधिकार दिलेले आहेत आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जबाबदाऱ्या काय दिलेल्या आहेत नागरिक म्हणून, हे आपण बघितलं पाहिजे. तर काही नाही, मी पुण्याचाच नागरिक आहे, पाण्यात पाषाण या भागात राहतो आणि व्यवसाय आणि गुंतवणूक सल्लागार आहे. पण ते आता काम मागे सुटत चाललंय आणि रोज सकाळी उठून एक हाती मोहीम जी असते ते म्हणजे की आज कुठे झाडं तुटणार आहेत का, कापली जाणार आहेत का किंवा काहीतरी आपल्या शहरामध्ये किंवा राज्यामध्ये असे काही कुठले प्रकल्प येत आहेत का की ज्याचा आपल्याला तोटा होणार आहे. तर हे बघण्यात बराच वेळ जातो. म्हणून मी PRR आणि जीवित नदी आणि बाकी सगळ्यांनाच म्हणजे मी असं नाही पण जी लोक इन्फॉर्मेशन शेअर करतात, झाले असं की मोजकीच लोकांचे रोज 2-2 तास जातात ही सगळी माहिती काढण्यात. त्यापेक्षा
जितके म्हणतो ना की म्हणजे वेल स्पिरिटेड लोक जितके ह्या सगळ्या संस्थांची आणि चळवळींची जोडली गेलेली आहेत, त्यांनी अगदी घर बसल्या बसल्या सुद्धा एक 5 मिनिटं 10 मिनिटं रोजची जरी दिली, अगदी रात्री का होईना, सकाळचा पेपर आहे रात्री बघा, काही हरकत नाही, पण बघा. म्हणजे वाटून घ्या आपापसात की आज चला बा, माझ्या घरी सकाळचा पेपर येतो, लोकमत येतो, पुढारी येतो, अमुक येतं, टाइम्स ऑफ इंडिया येतं, इकॉनॉमिक टाइम, काय जे काय तुमच्याकडे येतं तो व्यवस्थित चाळा, व्यवस्थित बघा. प्राजक्ता, मी शेअर करतोय जस्ट आपली एक नोटीस. हो, हो. जस्ट अलाव मी. तू को-होस्ट आहेस ना? आय थिंक यू कॅन शेअर. येस. येस, तर माझ्या मते स्क्रीन दिसत असावी सगळ्यांना. हो, दिसतंय, दिसतंय. तर पेपरमध्ये अशी छानशी, म्हणजे कधी कधी बऱ्याच वेळेला थोडीशी साईज छोटा असतो किंवा आपल्या नजरेला पडत नाही, पण अशी एखादी नोटीस, ही जाहीर नोटीस अशी आपल्याकडे आलेली असते, पब्लिश झालेली असते. पब्लिक नोटीस म्हणजे इंग्रजीत असेल, मराठीत असेल, शक्यतो मराठीतच असते. पुणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची जी दर महिन्याला पब्लिश होणारी किंवा महिन्यातून कधी कधी दोनदा सुद्धा पब्लिश होणारी, ही वृक्ष प्राधिकरणाची, पुणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची जी जाहीर नोटीस असते, किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची, कारण आपण साधारणतः सगळेजण पुण्यात किंवा पिंपरी चिंचवडमध्ये राहतो आहोत. पीएमआरडीएच्या हद्दीत सुद्धा आपल्यापैकी काही जण राहत आहेत, तर पीएमआरडीएचं सुद्धा वृक्ष प्राधिकरण आहे, त्यांच्या सुद्धा जाहीर नोटिसा अशा प्रकारे निघत असतात. इथे QR कोड दिलेला असतो त्याच्यात, आणि आपण म्हणजे सवडीनं नंतर वाचा, हे मी प्राजक्तासोबत शेअर करेन, किंवा आधी सुद्धा ऑलरेडी नोटिसेस तर शेअर केलेच असतात. प्राजक्ता विल शेअर इट अगेन. तर सांगायचा मुद्दा हा, की कदाचित मला घर बांधायचंय, किंवा माझ्या अवतीभोवती काहीतरी कुठली तरी नवीन सोसायटी येते, टाउनशिप येते, किंवा रस्ता रुंदी होतीये, किंवा जो पुणे महानगरपालिकेने जो नदीकाठ सुधार प्रकल्प आणला, किंवा आणखी कोणताही प्रकल्प आणला, तर त्यासाठी कुठे काही वृक्ष बाधित होणार आहेत का? तर ती होणार असतील, तर जो प्रोजेक्ट प्रपोनंट असतो त्याने ऍप्लिकेशन करावं लागतं ट्री अथॉरिटीला, जी लोकल गव्हर्निंग बॉडी असते. आपल्या बाबतीत ती अर्बन लोकल बॉडी आहे, ज्याला आपण पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणतो, पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन, पीएमआरडीए म्हणतो. ते प्लॅनिंग अथॉरिटीज पण आहेत. तर त्यांनी जे स्थापन केलेलं हे वृक्ष प्राधिकरण म्हणजे ट्री अथॉरिटी असते, त्या ट्री अथॉरिटीला अशा प्रोजेक्ट प्रपोनंटला, मग ते घरासाठी असेल, रस्त्यासाठी असेल, कोणत्याही इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड गोष्टींसाठी जर झाडं काही काढावी लागणार असतील, तर त्यांना एक ऍप्लिकेशन करावं लागतं या वृक्ष प्राधिकरणाला. त्याच्यामध्ये ते आर्किटेक्टच्या मदतीनं ते ऍप्लिकेशन केलं जातं की इथे अमुक अमुक ही आमची मालमत्ता आहे, याच्यामध्ये अमुक अमुक ही झाडं आहेत, आणि म्हणजे आम्हाला अमुक अमुक काही जे काही इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड करायचं आहे, त्यासाठी ही वृक्ष अडथळा ठरतात, तर कृपया आम्हाला ती काढण्याची तरी परवानगी द्यावी, किंवा ट्रान्सप्लांटेशनची परवानगी द्यावी, किंवा काय जे काय ती कुठे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची परवानगी द्यावी. तर अशा या नोटिसा निघत असतात. तर आपल्याकडे म्हणजे माझ्या मते सगळ्यांना अंदाज असेलच की पुणे शहरामध्ये वर्तमानपत्र किती येतात, रोज सकाळी किती पब्लिश होतात. तर ती संख्या फार मोठी आहे. आणि पुणे महानगरपालिका असेल किंवा कोणत्याही बॉडीला त्यांच्या त्यांच्या बजेटमध्ये एक तरतूद असते की ऍडव्हर्टाइजमेंट आणि याच्यासाठी वार्षिक काहीतरी त्यांनी प्रोव्हिजन केलेली असते. त्या अंतर्गत त्यांना जे परवडेल अशा, पण वृक्ष कायदा असं म्हणतो की जे सगळ्यात जास्त ज्याचं रीडरशिप आहे, अशा वर्तमानपत्रांमध्येच या पब्लिक नोटिसेस द्यायच्या असतात. तर अशा या नोटिसेस पब्लिश होतात. तर कृपया ह्या सगळ्याकडे म्हणजे नागरिकांनी लक्ष द्यावं. काय सकाळी नाही जमलं तर दुपारी बघा, संध्याकाळी बघा, कधी तुमच्याकडे ऑनलाईन सबस्क्रिप्शन आहे, ई पेपरचं आहे, किंवा फिजिकल कॉपी तुमच्याकडे येते, तरी बघू शकता. आता हेही समजा जमत नसेल तर काय करायचं? तर आपण जर पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत राहत असाल, तर हे इथे आपले pmc.gov.in ही पुणे महानगरपालिकेची वेबसाईट आहे. दरवर्षी अपग्रेड होत असते. तर याच्यात मी स्क्रीन शेअर केले, ते दिसतंय का सगळ्यांना? हो, दिसतंय. हा. तर आता इथे बघा, आपण ही पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अशी ही वेबसाईट आहे. त्याच्यामध्ये हे कॉर्पोरेशन जिथे लिहिलेलं आहे समोर, इथे आपण पहिली गोष्ट म्हणजे उजवीकडे वर जाऊन मराठी, इंग्रजी आपली जी काही प्रिफर्ड लँग्वेज असेल ते आपण सिलेक्ट करू शकता. तर बघा, इथे मराठी केलं समजा, तर इथे हे महानगरपालिका असं आलं. इंग्रजीत मला हवं असेल तर इथे कॉर्पोरेशन आलं. कॉर्पोरेशनवर मी क्लिक केलं. वेगवेगळे डिपार्टमेंट्समध्ये आपल्याला काय हवंय, तर ट्री अथॉरिटी हवी. हा, तर pmc.gov.in वर गेलो आपण. मग तिथे कॉर्पोरेशनवर क्लिक केलं. हे बघा, इथे कॉर्पोरेशनवर क्लिक केलं, मग नंतर डिपार्टमेंट्सवर क्लिक केलं, त्यानंतर ट्री अथॉरिटी डिपार्टमेंटवर आपण क्लिक केलं. स्क्रोल केलं आपण खाली. सॉरी. तर इथे बघा, हे
डॉकेट्स फॉर प्रपोजल फॉर कम्प्लीट ट्री रिमूव्हल किंवा रिप्लांटेशन, त्याच्यावर आपण क्लिक केलं तर लेटेस्ट जे काही त्याच्यावर पब्लिश्ड डॉकेट्स असतात ते आपल्याला इथे दिसत आहेत का स्क्रीनवर? हो, दिसतायत. हा, तर इथे डावीकडे आपण पाहू शकता वॉर्ड ऑफिस नेम, मंथ, ट्री काउंट, म्हणजे 1 ते 25 इतकी संख्या जर असेल त्या प्रपोजल मधल्या वृक्षांची तर ते या 1 to 25च्या खाली हे असं येईल. आणि ट्री काउंट मोर दॅन 25 तर ते इथे येईल. तर माझ्या मते आपण एक म्हणजे रोज नाही जमलं तरी दिवसा आड जरी प्रत्येकाने हे एवढं पीएमसीच्या वेबसाईटवर जाऊन पाहिलं आणि काय म्हणू आपल्या बऱ्याच तक्रारी असतात पीएमसी विरुद्ध, पण नागरिक म्हणून पण पीएमसी त्यातल्या त्यात एक अशी कॉर्पोरेशन आहे की जे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टच्या अंतर्गत दर सोमवारी 3 ते 5 मध्ये राईट टू इन्व्हेस्टिगेटच्या अंतर्गत आपल्या सगळ्या फाईल्स हे नागरिकांना बघण्यासाठी म्हणून उपलब्ध करून देत असतात. आणि त्यातल्या त्यात म्हणजे ठीक आहे आपले जे काही जशा प्रकारचे त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन्स होतात, पण पुणे महानगरपालिकेला या बाबतीत तरी मी तेवढं क्रेडिट देईन की ते वेळोवेळी भले उशिरा करतात पण त्यांचे वेबसाईट ते हळूहळू अपग्रेड करत चाललेले आहेत आणि होपफुली पुढे जाऊन ते आणखी चांगल्या पद्धतीने ते करतील. तर असं हे आता बघा इथे एप्रिल 2026चं मला डॉकेट्स दिसत आहेत आणि हे वेगवेगळ्या वॉर्ड ऑफिसेसच्या अंतर्गत आहेत. आता इथे शिवाजीनगर गोले रोड वॉर्ड ऑफिस, तर आपण ज्या वॉर्ड ऑफिसच्या अंतर्गत राहतो त्याच्या अंतर्गत तरी या महिन्यात कोणते प्रपोजल्स आलेले आहेत हे आपण ओपन करून बघायला हरकत नाही, मदतच होईल याच्याने. आणि सध्या आपण सगळेजण नदीकाठ सुधार प्रकल्प या बाबतीत फार कन्सर्न्ड आहोत की याच्याने काय होणार आहे काय नाही होणार आहे वगैरे. आपल्याला साधारणतः आता अंदाज आलेला आहे की ते पुण्यासाठी तारक आहे का मारक आहे. आणि त्याच्यात तो प्रोजेक्ट पास करताना 2019 साली तरी असं म्हटलं गेलं होतं की याच्यात एकही झाड तोडलं जाणार नाही, पण अचानक 2023 साली आपल्याला वर्तमानपत्रात अशीच एक नोटीस आढळली की ज्याच्यात म्हटलेलं होतं की इथे म्हणजे 7,496 झाडं काढावी लागणार आहेत त्या 3 स्ट्रेचेसची जी कामं सुरू होती. तर त्याची कालावधी संपण्याच्या आत आपल्याला हे लक्षात आलं तर आपण त्याच्यावरती सूचना हरकती देऊ शकू, कारण तो नागरिक म्हणून आपल्याला अधिकार असतो. ती नोटीस जी आपण मगाशी बघितली त्या नोटीसमध्ये सुद्धा आपण ते पाहिलं होतं. कुठे गेली? एनिवेज, तर आपल्याला वेळच्या वेळी त्याच्यावर समजा काही आपल्याला म्हणजे की ठीक आहे ही झाडं अमुक अमुक काढली जात आहेत किंवा ती कापायची आहेत का ट्रान्सप्लांट करायची आहेत, तर त्या बाबतीत आपली काही हरकत नसेल तर काही प्रश्न नाही, पण हरकत असेल तर त्या वेळच्या वेळी हरकती सूचना त्या बाबतीत नोंदवल्या गेल्या पाहिजेत फॉर्मली. तर हे त्याच्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट ओपन करायचं. तर आपण एक जस्ट शिवाजीनगर गोले रोड वॉर्ड ऑफिस हे जे 1 to 25 वाला आहे हे ओपन करून बघूयात कसं दिसतं ते. तर हे असे डॉकेट्स त्याच्यामध्ये, एक मिनिट, हे बघा हे असं त्याच्यावरती डॉकेट अपलोड केलेलं असतं. अर्ज क्रमांक असतो, अर्जदाराचे नाव व वृक्षाचे ठिकाण, विक्रम व्यंकटराव गायकवाड मौजे भांबुर्डा शिवाजीनगर, फायनल प्लॉट अमुक अमुक. तर इथे यांच्याकडे बघा वृक्षांचे नाव उंबर, वृक्ष क्रमांक द्रोण, वृक्ष मग बदाम 3, सिल्वर ओक 4, मग मीटर हे काय वेडी म्हणजे जीबीएच जे आपल्याला पाहिजे गर्थ ॲट ब्रेस्ट हाईट, त्याचे इथे लिहिलेलं आहे 1.6 मीटर. मग उंची किती आहे? 12 मीटर आहे. वय वर्ष अंदाजे 40 वर्ष. तर आपल्याकडे एक गंमतशीर प्रकार चालतो की आपल्याकडे हेरिटेज वृक्ष फार कमी आहेत, कारण ते 50 वर्ष किंवा त्याहून मोठे असतील तर मग ते काढण्यासाठी जरा गैरसोय होते. त्यामुळे शक्यतो त्यांचं वय काही फार म्हणजे 50च्या आतच ठेवलं जाईल असा प्रयत्न असतो. एनिवेज, तर खात्याचा अभिप्राय प्रस्तुत प्रकरणी वृक्षाची समक्ष पाहणी केली असता अनुस्वार क्रमांक 1 ते 3 मधील एकूण 3 वृक्ष प्रत्यक्ष बांधकाम बेसमेंट खोदाईसाठी अडथळा ठरत असल्याने मधील एकूण वृक्ष 3 पुनर्रोपण करण्यास वरील शिफारसीप्रमाणे अनामत रक्कम स्वीकारून वृक्षाच्या वयानुसार एकूण 95 वृक्ष लावण्याच्या अटीवर प्रकरण तज्ञ समिती व वृक्ष प्राधिकरण समिती यांच्या मान्यतेसाठी सादर आहे. हे जे डॉकेट निघतं हे त्या वॉर्ड ऑफिसरचे जे असिस्टंट कमिशनर असतात, जे वॉर्ड ऑफिसर असतात, ते त्या वॉर्डचे ट्री ऑफिसर्स असतात. ठीक आहे, त्या ट्री ऑफिसर्सकडनं हे मुख्य ट्री अथॉरिटीकडे ऍक्च्युली डॉकेट सादर होतं. त्याच्यासाठी म्हणजे ते पब्लिश केल्यानंतर ज्यांच्या कोणाच्या ज्या काही सूचना हरकती वगैरे येतात नागरिकांच्या, समजा नाही आल्या तर नाही आलं,
तर या सोबत सगळ्याच्या सोबत त्यांनी हे नंतर प्रस्ताव पुढे ट्री अथॉरिटीकडे हे करायचे असतात, काय सादर करायचे असतात, आणि त्याच्यावर फायनल कॉल घेतला जातो. इथे अनामत रक्कम किती असावी, नवीन वृक्ष लागवड संख्या किती असावी, नकार कळविणे. इथे बऱ्याच वेळेला आपण पाहतो की जे हॉर्टिकल्चर मिस्त्री आणि ट्री ऑफिसरनी वगैरे जे वॉर्ड ऑफिसर्स आहेत त्यांनी प्रत्यक्ष शहानिशा केल्यानंतर ते बऱ्याच वेळेला तिथे नकारतात सुद्धा की नाही, हे झाड काढायची काही गरज नाहीये. आता पुनर्रोपण तर या प्रस्तावामध्ये 3 झाड आहेत आणि तिन्हीच्या तीनही झाडांचं पुनर्रोपण करावं असं म्हटलेलं आहे. आणि ते पुनर्रोपण कुठे करावं, कुठे नाही, मुळात याचे लॅटलॉन्ग्स कुठे आहेत, काय नाही, हे सगळं खरं तर जे लेटेस्ट एक अंतुरकर जजमेंट जे आलं होतं हायकोर्टाचं त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की इथे ठीक आहे, हे नुसतं प्लॉट क्रमांकच नाही तर त्याचे जीपीएस लोकेशन सुद्धा असावे. असू देत, तो आजचा आपला मुद्दा नाहीये. आपल्याला जे बघायचंय की हे असे डॉकेट्स याच्यावरती पब्लिश होत असतात. या डॉकेट्सकडे आपण लक्ष द्यावं. एक विचारू का? प्लीज प्लीज विचारा. 3 झाडांच्या बदल्यात 95 वृक्ष लावायला सांगितलेत त्यांनी. हो हो. बर. ते त्याच्या झाडाच्या वयानुसार ठरतं की अच्छा अच्छा. हा, की किती वयाचं झाड होतं, त्या झाडाचं वय किती. सॉरी, आपण एकदा पुन्हा ओपन करूयात ते. आणि झाडांना लक्षात येईल. तरी सुद्धा पुनर्रोपणच करायचंय ना, ती काढायची नाहीये. पुनर्रोपण करून शिवाय 95 झाड आहे असं लिहिलंय. होय होय. ती झाडं 3 जी आहेत ती पुनर्रोपणच करायची. आता बघा इथे त्यांचं वय दिलेलं आहे 40, 30 आणि 25. बरोबर, उंबर जे आहे ते 40 वर्षाचं आहे, बदाम जे म्हणून आहे ती ते 30 95 वर्षाचं, झाली. सिल्वर ओक. तर याची बेरीज केली तर ते 95 येतं. त्यामुळे त्याच्या बदल्यामध्ये 95 झाडं नवीन रोपं लावायची आहेत. झाडं नाही, रोपं लावायची आहेत. त्याच्यात स्पेसिफिकेशन्स असतात की ते मिनिमम किती उंचीची असावीत, किती गर्दची असावीत, ती देशी झाडच असावीत, स्थानिक परिस्थितीला ती सूट होतील आणि सर्वाईव्ह होतील अशा प्रकारचीच झाडं. त्याच्यामध्ये सुद्धा आपले गार्डन डिपार्टमेंट जे आहे पुणे मनपाचं, त्यात घोरपडे साहेब असतील, बाकी कांबळे साहेब असतील, अनेक अधिकारी आहेत ज्यांनी वेळोवेळी आपल्याला चांगलं सहकार्य केलेलं आहे. आपण फक्त टीकाच करतो किंवा त्यांना नावच ठेवतो असं काही नाहीये. जेन्युइनली ती मंडळी सुद्धा चांगली मदत करतात. शेवटी आपल्यावर असतं, आपण त्यांना कसे अप्रोच करतो, आपण त्यांना कसे ट्रीट करतो, त्यानुसार तेही आपल्याला चांगलं रेसिप्रोकेट करतात. नाही असं काही नाहीये, आणि कायद्यानुसार त्यांनी करणं बंधनकारक असतं. आपण फक्त व्यवस्थित अप्रोच करणं हेच महत्वाचं असतं याच्यात. तर असे हे डॉकेट्स असतात. तर हे डॉकेट्स जे आहेत ना, ह्याकडे लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे आणि ह्याच्यासाठी आपल्याला नागरिकांची अधिकाधिक मदत पाहिजे. असे हे डॉकेट्स हे बघा पब्लिश होत असतात. तर हे डॉकेट्स आपण बघावे, इथे डाउनलोड करून ओपन करून पाहावेत. हे बघा, हे आता पेज नंबर 1 होता, आता पेज नंबर 2 वर गेला तर पुढे आणखी सुद्धा असतील, किंवा जुने जुने हे बघा मार्च मधले सुद्धा डॉकेट्स दिसत आहेत. आता मार्च मध्ये ज्या वेळेला अशी ही नोटीस निघाली तर त्या नोटीसच्या नंतर आपल्याला सूचना हरकती देण्याची कालावधी संपलेली आहे, पण आता एप्रिलचं निघालेलं आहे, जे काल का परवाच माझ्या मते मी नोटीस पाहिली होती आणि मी शेअर केली होती सगळ्यांशी. पण हे पुन्हा आपल्याला काय करायचं आहे ना, की आपल्याला थोडं मेथॉडिकली काम करायचं आहे. हे आजचं सेशन असेल किंवा PRR जीवित नदी हे वेळोवेळी इकॉलॉजिकल सोसायटी जे वेळोवेळी हे सेशन्स अरेंज करतायत, याचं कारणच असं आहे की माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, लोकांचा अधिकाधिक सहभाग वाढावा, आणि तो इन्फॉर्म्ड सहभाग असावा, व्यवस्थित माहिती घेऊन सहभाग असावा. तर असे हे डॉकेट्स असतात. तर हे डॉकेट्स आपण पाहावे, आणि त्याच्यात खाली लिहिलेलं असतं की कुठे तुमच्या सूचना हरकती जे काय असतील ते कुठे कळवाव्यात, काय कशा स्वरूपात कळवाव्यात, किती कालावधीत कळवाव्यात. तर हा, इथे मला चॅट्समध्ये दिसतंय की गणेशखिंड रोड बद्दलही छान जे लेटेस्ट आपलं आलेलं आहे ते कोणीतरी शेअर केलेलं आहे. अगदी बरोबर आहे, ती झाडं अगदी म्हणजे म्हणतो ना की सेंटियंट बिंग्स आहे आपली, कितीशे वर्ष जुनी ती झाडं आहेत. आता रस्ता रुंदी म्हणतो ना की करावी, किती करावी आणि किती नाही. हे याच्यासाठी सुद्धा IRCचे गाईडलाईन्स आहेत, इंडियन रोड काँग्रेसचे गाईडलाईन्स आहेत. एकीकडे आपण मेट्रो आणतो आहोत, एकीकडे आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट सुधारण्याच्या वर भाष्य करतो, आणि दुसरीकडे आपण ही मोठी मोठी झाडं अशी कापणं काही आपल्या शहरासाठी काही फायद्याचं नाही आहे, आपल्यासाठी फायद्याचं नाही. एनिवेज, आपल्याकडे वेळ कमी आहे, तर हे डॉकेट्स असे बघायचे असतात आणि त्याच्यामध्ये खाली माहिती दिलेली असते. त्या त्या वॉर्डच्या वॉर्ड ऑफिसरला ऍड्रेस करून आपल्याला आपल्या सजेशन्स ऑब्जेक्शन्स हे द्यायचे असतात. एकच मिनिट आहे जस्ट. ठीक आहे. आणि हे सगळे सजेशन्स ऑब्जेक्शन्स कसे पाठवायचे आपण, त्याच्या संबंधितलं म्हणजे बेसिकली की अगदी ट्री ऍक्ट आणि बाकी वेगवेगळे जजमेंट्स, याच्या टेम्पलेट्स, हे सगळ्याची एक आपल्या रवींद्र सिन्हाजींनी चांगली एक गुगल ड्राईव्ह बनवलेली आहे. त्याचा QR मी नंतर प्राजक्ताजींशी शेअर करेन, ते आपल्या सगळ्या ग्रुप्समध्ये शेअर करतील.
त्याच्यावर आपण त्या ड्राईव्हवर गेलात तर आपल्याला सगळीच माहिती मिळेल. म्हणजे वन स्टॉप शॉप सारखं सिन्हा सरांनी निर्माण करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी. सो लेट अस मूव्ह अहेड. हे झालं ट्री डॉकेट्स बाबत. मी म्हटलं असं की रोज वर्तमानपत्र चाळून त्यातली नोटीस काढणं शोधा हे करण्यापेक्षा दिवसातनं किंवा दिवसाआड सुद्धा एक आपण आपलं एक रुटीन बनवून घ्यायचं. रोजची 5 मिनिटं काढायची आहेत. या वेगवेगळ्या आणि आपापल्या म्हणजे ॲज अ ग्रुप आपण PRR म्हणून जीवित नदी म्हणून जर काम करत असाल किंवा अन्यही कोणी संस्था ऑर्गनायझेशन अगदी इंडिव्हिज्युअल सुद्धा असतील तर आपापलं वॉर्ड ऑफिस पकडा किंवा म्हणजे वाटून घ्या आपापसात. 15 वॉर्ड ऑफिसेस आहेत पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत. तर 1, 2, 3 जे काही शक्य असतील ते वाटून घ्या आपापसात आणि त्यांच्या समोर हे आलेले 1 to 25 आणि 25 मोर असे जितके डॉकेट्स येतात ते निदान दिवसाआड तरी चेक करत चला. आणि त्या बाबतीत मग सगळ्या लोकांना अपडेट करत चला की अरे अमुक अमुक ठिकाणी असे असे प्रपोजल्स आहेत, याचा थोडासा अभ्यास करणं आवश्यक आहे. आपण स्वतःही त्याबाबत माहिती घ्यावी. ठीक आहे. सो लेट अस मूव्ह अहेड. याच्यानंतर ज्या महत्वाच्या गोष्टीत नागरिकांची आपल्याला मदत लागेल, कारण काम करण्यासाठी खूप आहे आणि मोजक्याच लोकांनी तेवढं तेवढं करणं ते अवघड होत चाललेलं आहे. तर पुढचा हे एकदा माझ्या मते पूर्ण सगळ्यांनी लक्ष द्या याच्याकडे. PMC म्हणजे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन .gov.in याच्यावर आपण गेलात की कॉर्पोरेशनवर क्लिक करायचं. कॉर्पोरेशनवर क्लिक केलं की डिपार्टमेंट्सच्या नंतर ट्री अथॉरिटी सिलेक्ट करायचं. ट्री अथॉरिटीमध्ये हे असे ट्री डॉकेट्सचं येतं. त्याच्यावर सिलेक्ट केलं की जे लेटेस्ट असतील किंवा जुने सुद्धा आपल्याला बघता येतात. आता आपण पुढे जाऊयात. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे वेगळे वेगळे जे GR येतात. तर हे बघा, हे महाराष्ट्र.gov.in याच्यावर आपण गेलात या वेबसाईटवर, या URL वर जर आपण गेलात महाराष्ट्र.gov.in याच्यावर आपण गेलात तर पुढे नंतर इथे गव्हर्नमेंट डिसिजन्स मध्ये आपल्याला जायचंय. गव्हर्नमेंट डिसिजन्स वर क्लिक केलं की खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला होम पासून जायला लागेल ना. आता ते ऑलरेडी डिसिजन्स वर आहे. पहिल्यांदा आपण फक्त महाराष्ट्र.gov.in पासून जाऊया का? कारण त्या डिसिजन्सचा मेन्यू सापडला नाही तर प्रॉब्लेम होईल. नाही, ते फ्रंट पेजवरच येतं, हरकत नाही. तुम्ही पाहिजे तर होम वर जाऊ शकता एकदा. हा. हे बघा, होम वर करेक्ट. मला हा. इंग्लिश मराठी जे काही हवं असेल, इंग्लिश सिलेक्ट केलं मी. गव्हर्नमेंट डिसिजन्स वर क्लिक केलं की लेटेस्ट जे काही अपलोड झालेले आहेत ते इथे खाली. एक मिनिट हा. हे बघा, हे सॉरी, गव्हर्नमेंट रेझोल्युशन्स मध्ये जायचं आपल्याला. आपण हे पुन्हा हे बघा, व्ह्यू गव्हर्नमेंट रेझोल्युशन्स वर जातो आपण आणि इथे अगदी स्पेसिफिक पाहिजे असेल तर डिपार्टमेंट नेम वगैरे असं एंटर करता येतं आपल्याला. नाहीतर हे लेटेस्ट हे बघा दिसतात आपल्याला तारखेनिशी डेट. हो, दिसतंय. हा, तर हे असे वेगवेगळ्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सचे जे काही GRs आज पब्लिश झाले आता 15 तारखेला, तर ते आपल्याला इथे दिसतात. तर याही संबंधित थोडेसे आपण लक्षात आणि त्याचं इथे डिस्क्रिप्शन असतं महत्वाचं म्हणजे की कशा संबंधितलं आहे हा. तर असे हे GR थोडेसे ट्रॅक करणं आपल्यासाठी चांगलं आहे. पेज 1, पेज 2. हे बघा, आता हे रेव्हेन्यू अँड फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या संबंधित काय आलेलं आहे. या काय होतं ना की बऱ्याच आपल्याला कोणी कोणी कुठे कुठे काय काय नवीन नवीन काही अमेंडमेंट्स आणले, काय काय केलं, हे माझ्या मते आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. त्यामुळे त्याकडे जरा बारीक लक्ष ठेवावं लागतं आपल्याला. आता हे रिलीफ असिस्टन्स फॉर लँड डॅमेज कॉज बाय नॅचरल डिझास्टर्स इन रायगड काय आहे हे ओपन करून बघावं तिथल्या लोकांनी. बऱ्याच गमती जमती असतात त्याच्यातही. 2023 साली आपल्याला आठवत असेल तर 2023च्या फेब्रुवारी मार्च मध्ये वगैरे आपलं RFDच्या संबंधितले डॉकेट्स निघाले आणि ती संख्या मोठी आहे आणि ते लोकल ट्री अथॉरिटीने त्याबाबत निर्णय घेऊ नये आणि ते महाराष्ट्र स्टेट ट्री अथॉरिटीकडे गेलं पाहिजे. कारण वृक्ष संख्या जेव्हा 200 पेक्षा जास्त आणि वृक्षांचं वय जेव्हा 5 वर्षापेक्षा जास्त असतं तेव्हा ते लोकल ट्री अथॉरिटीने त्याबाबत निर्णय घ्यायचा नाही. तो MSTA म्हणजे महाराष्ट्र स्टेट ट्री अथॉरिटीकडे तो प्रस्ताव गेला पाहिजे. अशी कायद्यामध्ये तरतूद आदित्य ठाकरेंनी आणली होती जेव्हा ते एक एक झाड रस्त्याच्या मध्ये येतंय, मग ते कसं वाचवायचं, ते हेरिटेज ट्री
आणि मग तत्संबंधित त्यांनी काही काही निर्णय घेतले होते. तेव्हा त्यांनी एक अमेंडमेंट आणली होती की असे प्रपोजल्स असतील तर ते MSPA कडे जावेत. तर 2023 मध्ये ऑल ऑफ अ सडन एक दिवशी सगळ्या आमदारांनी मिळून एक निर्णय घेतला की तशी काही गरज नाहीये, ते स्थानिक वृक्ष प्राधिकरणांना असे निर्णय घेऊ द्यावेत. फक्त ते त्यांनी म्हणजे एका प्रोजेक्टचं असं बायफर्केशन करून दाखवू नयेत. एनिवेज, तर त्यामुळे हे अशा GRs कडे आपल्याला लक्ष ठेवणं आवश्यक असतं. तर हे माझ्या मते सगळ्यांना समजलं असावं कसं बघायचं आपल्याला. आणि याची डायरेक्ट लिंक तर इथे आलीच आहे, gr.maharashtra.gov.in वर गेलात तरी आपल्याला हे सगळे पाहता येतात. आणि वर आपण इथे गेलात तर कीवर्ड्स आणि डिपार्टमेंट नेम फ्रॉम डेट टू डेट वगैरे टाकलं तर अगदी स्पेसिफिक GR सुद्धा शोधता येतात. आता आपण पुढे जाऊयात. महत्वाचं की आता माहिती मिळवायची आहे. तर माहिती मिळवायची तर RTI किती जणांना व्यवस्थित फाईल करता येतात ऑनलाईन, कधी केलेत नाही केलेत, तर हे कसे करायचे. आता आपल्याला ज्या एखाद्या गव्हर्नमेंट एंटिटीकडनं माहिती पाहिजे तर ती आपण नेमकी RTI वर ऍक्च्युली विवेक वेलणकरांचा एक वेबिनार घेतला होता, पण आता आपण एक थोडक्यात 2 मिनिटात दाखवू शकतो पुन्हा. अगदी अगदी. तर जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येणारे डिपार्टमेंट्स असतात, एजन्सीज असतात, त्यांच्यासाठी आपल्याला जावं लागतं RTIonline.gov.in. RTI ऑनलाईन. एकदा आपण ते परत होम पेजवर जाऊयात. हे बघा, हे RTIonline.gov.in. मग इथे गेल्यानंतर परत आपल्याला सबमिट रिक्वेस्ट. मग इथे हे खाली वाचायचं, स्क्रोल करायचं. सगळंच अगदी वाचायचं नाही, पण हे वरचं जे आहे महत्वाचं हे असतं इथे की काय कॅरेक्टर्स अलाउड आहेत काय नाहीयेत. हे बघा, हे पॉईंट नंबर 5 मध्ये वगैरे दिलेलं आहे. आणि इथे मग हे खाली आय हॅव रेड अँड अंडरस्टूड क्लिक करायचं, सबमिट करायचं. पुढे मग हे एंटर ईमेल ID फॉर रिसिव्हिंग OTP. तर इथे आपला अचूक ईमेल ID टाकावा कधी. ठीक आहे, कारण का त्या ईमेल ID वर तुम्ही केलेलं जे पेमेंट असतं, ऑनलाईन फाईल केलंय ते पेमेंट असेल तर, आणि किंवा ह्याच्यात पुढे आता लॉग इन करताना सुद्धा बघा नंबर आणि हे सगळं, तर त्याचे OTP आणि त्याची ते सगळी प्रोसेसची अपडेट जी आहे ती त्याच्यावर येते. RTI सक्सेसफुली फाईल झाला तर त्याची माहिती या तुमच्या ईमेलवरच येते. त्यामुळे ईमेल तुमचा व्यवस्थित आणि व्हॅलिड जेन्युइन जो आहे तो टाका, मोबाईल नंबर टाका. इथे हे कॅप्चा वगैरे असतात, सिक्युरिटी कोड, ते इथे एंटर करून सबमिट केलं पुढे की आपण मग या पेजेसवर अशा येतो. इथे सबमिट रिक्वेस्ट म्हटलं, एक मिनिट, तर पुढे सॉरी, पुढे आपल्याला तो फॉर्म ओपन होतो. मग तिथे आपण राईट साईडला माझ्या मते तुम्ही हा व्हिडिओ केलाच आहेत ना आधी प्राजक्ता? हो, केलेलं आहे आपण हा, RTI वर ठीक आहे. केलेलं तर आहे. हे अशी RTI आपल्याला, आणि स्टेट, महाराष्ट्र स्टेटचं जर स्पेसिफिकली फाईल करायचे असतील तर हे बघा, हे असे असतात. सबमिट रिक्वेस्ट मध्ये गेलं की पुन्हा सेम इथे लिहिलेलं सुद्धा आहे, लिस्ट ऑफ डिपार्टमेंट्स, की यांच्या अंतर्गत कोण कोण येतं. त्याच्यामध्ये कलेक्टर्स येतात, म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स, काउन्सिल्स वगैरे येतात, वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स येतात. यांच्याकडनं आपल्याला ही माहिती मिळू शकते या RTIonline.maharashtra.gov.in या URL वरनं. हे बघा, हे इतके सगळे आहेत, यांच्याकडनं तुम्हाला माहिती मागवता येते. पोलिसांपासून ते तहसीलदार, जिल्हा परिषद सगळे आहेत त्याच्यात. फॉरेस्ट वाले पण आहेत ह्याच्यामध्ये. फॉरेस्ट फॉरेस्ट डिपार्टमेंट डिपार्टमेंट पण आहे, आहे. कॉर्पोरेशन आहे, पोलीस आहे, या सगळ्यांना आपण करेक्ट. बघू शकतो. तर हे असं आपल्याला RTI सुद्धा या संबंधित फाईल करण्याचे ते व्हिडिओ माझ्या मते सगळ्यांनी पुन्हा बघावेत. आणि त्या संबंधित नेमकी काय माहिती, माहितीचा अधिकार याच्या अंतर्गत आपल्याला प्रश्न नाही विचारायचे, नेमकी आपल्याला काय माहिती हवी ही विचारायचं. त्यामुळे ते काय म्हणतो ते व्यवस्थित आर्टिक्युलेशन आपल्याला जमलं पाहिजे. ते माझ्या मते विवेक वेलणकर सरांनी व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं असेल त्या व्हिडिओत. तर हा थोडक्यात आजचा आपला विषय होता. कारण डॉकेट्स निघाले की त्या डॉकेट्सचा अभ्यास करणं हा एक टास्क असतो. त्याचं ग्राउंड ट्रुथिंग करणं हा त्याहून मोठा टास्क असतो. ते सगळं झाल्यानंतर मग पुढे त्याबाबत सजेशन्स, ऑब्जेक्शन्स किंवा काही ऑल्टरनेटिव्ह डिझाईन्स वगैरे हा त्याहून मोठा टास्क असतो. मग ते फाईल करून ते फॉलोअप करणे, त्याच्यासाठी हिअरिंगचा पाठपुरावा करणे, हिअरिंग्ज अटेंड करणे. आणि ते माझ्या मते बहुतांश लोकांनी अनुभवलं असेल. जे अगदीच नवीन असतील त्यांना सगळ्यांना ही आज स्पेसिफिकली रिक्वेस्ट आहे की आपल्याकडे मनुष्यबळ जरा लिमिटेड आहे सगळ्यांकडेच, पण आपली जी झाडं आहेत ती आपल्याला जितकी जास्तीत जास्त वाचवता येतील तितकी वाचवायची आहेत. काही ठिकाणी आपल्यालाही माहित आहे की ठीक आहे, नाही म्हणजे सगळीच वाचवणं शक्य नाहीये, काही ठिकाणी काही कामं करावी लागतात. पण आपली अपेक्षा नागरिक म्हणून एवढीच आहे
की कायद्यानुसार जे आपल्यावरती बंधन आहे की पूर्ण देशामध्ये कमीत कमी 33% हे ट्री कव्हर असलंच पाहिजे. ट्री कव्हर. तर ते आपलं मेंटेन राहील एवढं बघायचंय. राज्यामध्ये कमीत कमी 33% राहील. मग ते कुठेतरी चंद्रपूरलाच सगळे आहेत आणि इथे काहीच नाही असं नाही. महाराष्ट्र अर्बन ट्री ऍक्ट जो आहे त्याच्यानुसार अगदी आपले रोड साईड सुद्धा असतात त्या फुटपाथवर सुद्धा दर 10 मीटरला एक व्यवस्थित मोठं झाड हे असलंच पाहिजे. त्या व्यतिरिक्त आपल्या सोसायट्या असतील, आपली जुनी सोसायटी, नवीन सोसायटी, येऊ घातलेलं बांधकाम जरी असेल, त्याच्यासाठी सुद्धा असं समजा या डॉकेट्समध्ये कोणी प्रपोजल दिला असेल की मला अमुक अमुक इतकी झाडं काढायची आहेत किंवा ट्रान्सप्लांट करायची आहेत, तरी सुद्धा कायद्यानुसार त्या नवीन लेआउटमध्ये सुद्धा झाडं लावावीच लागतात. ऑब्व्हियसली म्हणजे की तिथे फायर टेंडर्स कसे येतील काय नाही ह्या सगळ्याचा व्यवस्थित अभ्यास करून त्या संबंधितले गाईडलाईन्स आहेत ते आर्किटेक्ट व्यवस्थित अभ्यास करून त्यांनी तो डिझाईन केलंय की नाही हेही आपण बघावं. तर असं हे थोडक्यात नाही बरंच काम असतं. त्यातला जो अगदी थोडासा जिथे म्हणजे म्हणतो ना की थोडा मासेसचा आपल्या सगळ्यांना उपयोग होऊ शकतो की आणि माझ्या मते एका दिवसा आड का होईना पण 5 मिनिटं काढणं काय अवघड नाहीये. तर पीसीएमसीच्या वेबसाईटवरती तितकंसं पब्लिश ते करत नाहीत पण पीसीएमसीशी कॉन्टॅक्ट केला तर त्यांच्याकडनं त्यांच्या डॉक्युमेंटची माहिती मिळू शकते. पीसीएमसी पण त्यांच्या वेबसाईटवर डॉकेट अपलोड करतं. आता करायला लागले. व्हेरी गुड. निदान आरएफडीचे तरी त्यांनी सगळे केले होते. तर त्यामुळे पीसीएमसीच्या पण वेबसाईटवर जाऊन डॉकेट्स हा अवश्य चांगली गोष्ट आहे. बघावीत. तर चांगली गोष्ट पीएमसी, आहे. पीसीएमसी दोन्ही बघता येईल. आपण कोणाचे प्रश्न असतील तर आपण विचारूया. त्याच्या आधी मला थोडक्यात सांगायचं की तुम्ही पाहिलं असेल, नुसतं ट्रॅक करणं हे सुद्धा खूप मोठं काम आहे. त्याखेरीज ग्राउंड ट्रुथिंग असतं. आपले खूप लोक जाऊन झाडांचं मॅपिंग करतात. त्याच्यानंतर पुष्कळ गोष्टींचे प्रिंटआउट्स काढणे, झेरॉक्स काढणे, मग ते वेगळ्या-वेगळ्या एजन्सीजना एव्हिडन्सेस पाठवणे. असं आपल्याला पुष्कळ त्याच्यासाठी खर्च येतो. आपण कोणालाही तसे मानधन देत नाही. आपण सगळे स्वतःचे एनर्जी, वेळ, पैसे घालून काम करतो. पण तरीसुद्धा या अशा काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टीला जो खर्च येतो, तर त्यासाठी जास्तीत जास्त लोकांना सांगा तुमच्या ओळखीमध्ये तुम्हाला कोणाला शक्य आहे ते, की पी-आर-आरला जी काही असेल, छोटी असेल, कारण प्रत्येक छोटी मदत जी आपण करतो त्याने खूप मोठा फरक पडतो. तर आपण दर वेळेला सांगत राहूया आपल्या सगळ्या लोकांना नेटवर्कमध्ये, की तुम्हाला जी काही शक्य आर्थिक मदत असेल ती अवश्य करा. आणि मला वाटतं आता आपण प्रश्न घेऊया पुष्करसाठी. तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. आपण सोय दिलेली आहे. कोणाचा प्रश्न येण्यापूर्वी मी एक विचारते, तोपर्यंत कोणी विचार करत असेल काय विचारायचंय तोपर्यंत. हे 3 ते 5 जे आपल्याला घेता येतं, तर हे कुठल्याही महाराष्ट्राच्या तसं म्हणजे गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जाऊन आर-टी-आय म्हणून माहिती घेता येते सोमवारी 3 ते 5 बरोबर? तर याच्यासाठी मग काही ॲप्लिकेशन द्यायला लागतं का नुसतंच जायचं असतं की कसं? सोमवार 3 ते 5 जे आहे ना ते राईट टू इन्व्हेस्टिगेट आहे. म्हणजे की कोणतीही फाईल कोणतंही डॉक्युमेंट हे जाऊन तुम्हाला प्रत्यक्ष पाहता येतं. आता माझ्या समोर समजा 5,000 पानांची आता जसं आम्ही गेली कित्येक वर्ष सारंगजी तर नेहमीच जातात. मी अधूनमधून जात असतो गरज पडली तर. पण प्रोजेक्ट डिपार्टमेंटमध्ये गेलो, रोड डिपार्टमेंटमध्ये गेलो, अमुक एखादा काहीतरी प्रकल्प आहे. आधी आरएफडीच बोलूयात आपण. तर ते अख्खी फाईल ठेवतात. तुम्हाला काय नेमकं पाहिजे ते बघा, तुम्हीच शोधा. तर अख्खी फाईल ठेवली आहे समजा माझ्यासमोर 5,000 पानं ठेवली तर आता मी 5,000 गुणिले ₹2 म्हणजे 10,000 भरू, मग त्याच्या कॉपीज मिळवू आणि मग त्यातलं पुढचं शोधत बसू का तर नाही. तर 3 ते 5 मध्ये आपण त्यांना आता सोमवारी म्हणजे पुणे कॉर्पोरेशनमध्ये जर सोमवारी असेल तर गुरुवार शुक्रवार मध्ये आपण त्या त्या संबंधित डिपार्टमेंटला त्या त्या एचओडींना तिथल्या संबंधित इंजिनियर्सना जर कॉन्टॅक्ट करून सांगितलं की हे 3 ते 5 मध्ये मी सोमवारी येणार आहे. कारण बऱ्याच वेळेला काय होतं काही फाईल्स या सहीसाठी कुठे गेलेल्या असतात असं असू शकतं. तर ते त्यांनी मला उपलब्ध करून द्याव्यात हे त्यांना आपण पूर्वकल्पना द्यावी. एक लक्षात घ्यायचं की आपण ही सगळी माणसंच आहेत शेवटी, यंत्र नाही आहेत. त्यामुळे त्यांनाही आपण एक ड्यू हेड्स अप दिला काही तर ते ते उपलब्ध करून देतात. आपण त्या दिवशी बघू शकतो आणि त्यातनं स्पेसिफिक मला काय पाहिजे अमुक अमुक तर ते त्यांना आपण ते हेड म्हणजे मार्क करून देतो आणि त्यासाठी मात्र आपल्याला स्पेसिफिक अर्ज करावा लागतो की मी अमुक दिवशी इथे आलेलो आणि मी ही मार्क करून दिलेली अमुक अमुक इतक्या पानांच्या प्रती मला हव्या आहेत त्याची ते पावती बनवून देतात. खाली आपण ते बँक ऑफ महाराष्ट्राच्या काउंटरवर जाऊन पैसे भरायचे तेवढे ती रिसिप्ट त्यांना वर आणून दिली की मग ते पुढे त्याचं झेरॉक्सिंग आणि त्याच्यावर मुळात आरटीआयचा शिक्का मिळणं आवश्यक असतं. ती प्रोसेस नंतर होते पण सोमवारी तुम्हाला जाऊन जनरली बघता तर येतं काही. आता असं नाही आहे ना की आपण अजून करून चालतो की ते सगळं चुकीचं असेल, काही गोष्टी चांगल्या असू शकतात. पण त्या प्रोजेक्टची माहिती काही गोष्टी या त्यांनी आपली अपेक्षा असते की पब्लिक डोमेनमध्ये आधीच स्कॅन करून वगैरे अपलोड करून ठेवाव्यात.
आता तेवढं त्यांना कदाचित शक्य आहे नाही जे काय असेल, पण आपल्याला नागरिक म्हणून अधिकार आहे ती माहिती घेण्याचा. त्या दिवशी सोमवारी 3 ते 5 मध्ये आपण जाऊन फायली बघू शकतो. त्यातनं स्पेसिफिक काय आपल्याला हवं असेल अर्ज करून पैसे भरून रितसर आपण प्रॉपर त्याच्या सर्टिफाईड कॉपीज आपण माहिती अधिकाराच्या शिक्क्यासहित घेऊ शकतो. कारण पुढे जर आपल्याला काही लिटिगेशन वगैरे करायचं असेल तर स्टॅम्प असलेल्या कॉपीज, आपण पावती भरलेली आहे त्याची आपल्याकडे प्रत असते की हे बाबा मी कायदेशीररित्या मिळवलेलं आहे ही माहिती, याचा वापर मी करायला मोकळा आहे, किंवा ही माहिती मी अनेक कोणालाही देऊ शकतो. पब्लिक डोमेन मध्ये मी शेअर करू शकतो. बरं. ठीक आहे. हा, कोणाचा तरी पुढचे प्रश्न घेऊया. प्रश्न आहे का कोणाला? कोणी अनम्यूट करून विचारू शकतो? शोभाताईंनी हात वर केला माझ्या मते, शोभा साखरे. विचारा, तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता. नसेल तर तुम्ही चॅटमध्ये पण टाईप करू शकता. हा, केलंय त्यांनी, अनम्यूट केलं. विचारा असं प्लीज. चुकून हात हे झाला. पण विचारायचं म्हणजे तुमचं हे जे ही मीटिंग वगैरे आहे त्या संदर्भात म्हणजे मला Sorry. बरं वाटतंय. मी 4-5 ग्रुपला पाठवून पण दिलेत की बाबा शक्यतो जास्त लोकांनी ते पाहावं. जे चाललेलं आहे जीवित नदीचा जो प्रोजेक्ट चालू आहे, प्रकल्प चालू आहे, म्हणजे नदी संदर्भात, नदीच्या हितासंदर्भात, नैसर्गिक संपत्ती, साधन संपत्ती जपण्यासंदर्भात, तर ते त्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्नशील असावं असं मला वाटतं. थँक्यू फॉर द मीटिंग. थँक्यू. थँक्यू. आणि असं तुम्ही कौतुक केल्यामुळे काम करणाऱ्या लोकांचं बळ वाढतं. जीवित नदीच्या सगळ्या टीमला शैलजाताई इथे आलेल्या आहेत. तर त्यामुळे त्यांना जास्त त्यांचा उत्साह दुणावतो. मेहकचा प्रश्न आहे की व्हॉट डू वी डू वन्स वी फाइंड अ डॉकेट प्रपोजिंग ट्री कटिंग? इज इट रिअली पॉसिबल टू स्टॉप सो मेनी प्रपोजल्स? Stopping the dockets is not our objective. See, if I want to build a home, if I own a large enough land, and if I want to build a home, or if I want to build anything there, then I will, as per the law, I have every right to apply to the tree authority seeking permission. So stopping proposals is not our objective. What we intend to do is to see whether these proposals have any malicious intent, whether they intend to wipe out the tree cover. And even if they've made proposals, if they have carried out adequate compensatory plantation in the right way, and the one docket that we had opened up during this session today, it shows that all 3 trees have been, the tree authority has asked that all 3 trees should be transplanted. So has the transplantation been done in a scientific way to ensure that these three 40, 30, and 25-year-old trees survive? That is our intention. Our intention is to ensure that our country, our state, and our city have a minimum of 33% of tree cover, and whatever proposals are coming through are being put forth. They are not malicious in intent, and if they have been cleared, then the applicant has to hold up their end of the bargain, which is to carry out adequate compensatory plantation. And if any of the proposals, as I said, they are detrimental to our city, to our neighborhood, then we have every right to put forth suggestions and objections. Now the next The question is, latest where tree can we find census. yeah. Okay, so where can we find the latest tree census? The Pune Municipal Corporation actually has a tree census URL link, but it is excruciatingly slow because I think they've hosted it from somebody's home PC or something. I don't know. There's actually a case going on about it in the NGT by Advocate Krunal Ghare, and he has taken PMC to task about the rather shabby work that their contractor or whoever they've outsourced that work to has done. It is downright pathetic. So yes, as the taxpayers of Pune, we have every right to demand that PMC invest adequately in good infrastructure, even if it is data related infrastructure that is necessary, so that all of this information is available in the public domain. There are there are some rather startling facts that Mr. Velankar will soon come out with regarding the tree census. So let us not hold our breath, but give him some time. In a month or so, there will be rather explosive things coming out. So I'll leave it at that.
There is another question by Shailja Tai. What is the process after the hearing is carried out? What is the process after the hearing is carried out? Yes, after the tree authority carries out the hearing, after that they're supposed to, as I had shown you, the it is generally the local ward officer who is acting as the tree officer who accepts all of these suggestions and objections. He conducts the hearing and then he sends it forward to the tree authority of the PMC. Now the tree authority of the PMC has to be constituted, and it has to have 7 corporators coming from science background, ideally from a science background, so that they understand the subject. Apart from that, there have to be 7 people from civil society, NGOs, or subject experts who come from the agriculture department and the forestry. I mean, the point is that such a tree authority has to have people, 14 people. The 15th would be the commissioner. uh, so 14 people who understand the subject. Apart from that, there has to be an expert committee who will then check all of these proposals that have either been approved or denied. So it's a long process. So what is the process after the hearing? After the hearing at the local ward office, that proposal ideally has to go to the tree authority. They usually sit on it and then they directly either approve it or whatnot. So okay, that is one part that I don't want to disclose or discuss here today. ठीक आहे, आपण त्याच्यावर अजून डिस्कशन नको करायला. पण म्हणजे Yes, बेसिकली जे हिअरिंग होतं ते ट्री अथॉरिटीकडे पाठवलं जातं आणि मग ट्री अथॉरिटी त्याच्यावर डिसिजन घेते. correct, तो डिसिजन घेतल्यानंतर मध्ये 15 दिवस असतात ना झाडं कापण्यापूर्वी? correct. They are supposed to not remove, cut, or transplant those trees for another 15 days. मग तो डिसिजन मग ते कसं काय पब्लिक करतात? तो कसा कळतो आपल्याला काय डिसिजन झालाय? नाही, ते तर आता हिअरिंगच्या नंतर ज्यांनी हिअरिंग कंडक्ट केली त्यांच्यासोबत आपल्यालाच फॉलोअप करावा लागतो. वी आर द वन्स हू सपोज टू फॉलोअप विथ देम as to what decision they have taken, what was the proceedings of the hearing. We have to essentially follow up with them for the copy, and then पण ज्या लोकांनी ऑब्जेक्शन पाठवलं त्यांना ते ईमेल नाही पाठवत का त्यांचा डिसिजन झाल्यावर? no, मग आता समजा पीसीएमसीने उद्या डिसिजन घेतलं त्यांच्या ट्री अथॉरिटीनी की झाडं कापायचे, तर आपल्याला कळायला काहीच मार्ग नाही. sadly no. Oh, so so that 15 days doesn't make any sense, right? Because if we do not know that they have made the decision, then that 15 Precisely. days of See, as I said, there's a lot that is yet to be done. There's a whole lot of things that we wish, or rather we demand that PMC does. Like I said about the tree census URL that they have provided. Now this is one thing. Another thing that they should be doing, that if you've taken a decision, if you've deferred, whatever, you have to publish it. It has to be published. exactly. So this is something that they are getting away with. So for that, we need adequate public participation. We need adequate public pressure. I'll come back to the to the treasure trove of the Google Drive that Mr. Sinha has created for us. It has any and everything that one wants to study and to learn about all of this. So please go through it. It's very important. Okay. It is not the job of one Jeevit Nadi. It is not the job of one Sarang Yadwadkar, one Vivek Vilankar, one Ravindra Sinha. No. Okay. All of us, like I said, all of us have to, we have to put in efforts. We are citizen of this city. We have chosen to live here. We have chosen to, purchase homes here or set up businesses here. So we are invested here. So we have to know about things. We have to educate ourselves. We have to keep educating ourselves. We have to keep upgrading our information. And then we have to participate as well. राईट. ओके. थँक्यू पुष्कर. खूपच मला असं Thank you. वाटतं की सगळ्यांना महत्त्वाची गोष्ट आहे. प्रॅक्टिकल टिप्स ज्याला असतात, नाहीतर आपण मग थिअरेटिकली बोलत असतो की हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. पण लोकांनी ॲक्च्युअली त्यांनी काय करायला पाहिजे हे खूप स्क्रीन शेअर करून खूपच सोप्या प्रकारे त्यांनी समजावलेलं आहे. आणि शैल्याताई म्हणतात, "इट्स नॉट जस्ट जीवित नदी, वी आर अ होल ग्रुप ऑफ पुणे रिव्हर रिवायवल हू हॅज बीन डुइंग अ फॅब्युलस जॉब." हे खरंच आहे. एकतर इतके लोक एकूण काम करतात आणि की ज्यांचं आपल्याला कॉन्ट्रिब्युशन माहिती पण नसतं. जसं की आता पुष्कर आपल्याला माहिती आहे की तो जी-आर वाचत असतो, कोणी डॉकेट्स वाचत असतं, कोणी फील्डमध्ये जाऊन ग्राउंड ट्रुथिंग करत असतं आणि इतके लोक काम करतात आणि कुठल्याही अपेक्षेशिवाय ते काम करत असतात. त्याच्यामुळे हे टीमवर्कमुळे जे काय आहे ते शक्य आहे.
तर अजून आपण जास्तीत जास्त लोकांनी मदत करायला काय करता येईल हे आज पुष्करनी आपल्याला सांगितलं. तर मला अशी आशा आहे, की आपण सगळेच जण वाटून घेऊ आणि थोडी-थोडी पी-एम-सी त्याचबरोबर पी-सी-एम-सीची डॉकेट्स बघणं. पी-सी-एम-सीने त्या मागे जे ट्री कटिंगचं हिअरिंग घेतलं होतं आर-एफ-डीचं त्याचं पुढे काय झालं ह्याचं स्टेटस माहिती करून घेणं. असं मला असं वाटतं, की तो पुष्कर आपल्या ग्रुपमधला महत्त्वाचा मेंबर असल्यामुळे मी त्याला थँक्स म्हणत नाही. तो आपल्या घरचाच आहे. पण त्यांनी जे सांगितलंय त्यातनं आपल्याला पुष्कळ टेकअवेज आहेत. ते आपण जास्तीत जास्त टास्क करायला पाहिजेत आणि म्हणजे मग आपण हा वेबिनारचा उपयोग झाला असं आपल्याला म्हणता येईल. काहीतरी सांगायचं तुला? हा सॉरी, एक गोष्ट विसरलो. अं, जेव्हा हे असे डॉकेट्स निघतात आणि त्याबाबत परवानग्या दिल्या जातात, नाकारल्या जातात, समजा परवानगी दिली आहे की बाबा हे ट्रान्सप्लांट करा, अमुक करा, किंवा नाकारली आहे, आणि तरी सुद्धा जर कोणीतरी झाड कापलं असेल किंवा डॅमेज केलं असेल, तरी सुद्धा आपली नागरिक म्हणून जबाबदारी आहे की हे अथॉरिटीजच्या लक्षात आणून द्यायचंय. कधी कधी काय होतं की ते प्रोजेक्ट अप्रूव्ह झाला, मग ते झाड कापू नको म्हणून तात्पुरतं ते झाड ठेवलं, पण नंतर मग त्याला काहीतरी इंजेक्शनच द्या, काहीतरी ड्रिल करा आणि काहीतरी करा, अशा गोष्टी होतात. तर हे नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे की ते संबंधित अथॉरिटीजच्या लक्षात आणून द्यायचं, वेळेत लक्षात आणून द्यायचं. कारण मग समजा कोणीतरी झाड डॅमेज केलं असेल आणि संबंधित वॉर्ड ऑफिस मधल्या हॉर्टिकल्चर मिस्त्री असतील, ट्री ऑफिसर असतील, जे कोणी त्यांनी येऊन बघितलं, त्यांना लक्षात आलं की हे ट्री डॅमेज झालेलं आहे, तर ते संबंधित त्या त्या व्यक्तीवरती, कॉन्ट्रॅक्टर असेल, जे कोणी असतील, त्यांच्या विरुद्ध ते एफ-आय-आर दाखल करतात. ते ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटकडे केस दाखल करतात. जो एक लक्षात घ्या, कायदा सगळ्यांना समान आहे, आपल्यालाही तेच लागू पडतं. आपण जर कुठे ट्री डॅमेज काही केलं तर आपल्यालाही शिक्षा झालीच पाहिजे, की त्यांनी ट्री अथॉरिटी म्हणून त्यांनी त्यांचं काम प्रामाणिकपणे करून तुम्हाला अमुक काढू नका किंवा हे ट्रान्सप्लांट करू नका आणि या झाडांना हात लावू नका असं म्हटलं असेल. ट्रान्सप्लांट केलेली झाडं जगवली आहेत का नाही जगवली आहेत, कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन केलंय की नाही केलंय, हे सगळं त्यांना बघायला आपल्याला मदत करावी लागते. म्हणून म्हटलं की ते फक्त डॉकेट्स बघणं आणि याच्या पुरतं नाहीये का. आपल्या घराजवळचं जे जे आहे तेवढं तरी आपण करू शकतो, तेवढं आपण करूयात. नाही तर मग तेवढा ट्री कव्हर आपल्या शहरात कधीच होणार नाही. 50-50 मजल्याच्या बिल्डिंग येतील, झाडं मोजकी तेवढीच राहतील, ती सुद्धा मग आज आम्हाला हे पुरत नाही, ते नाही, आता मग आता खालनं पाताळ लोक बनवा ना, आणखी काय करा, ते सगळं आपण निमित्त शोधतोय आपण झाडं काढण्याची. झाडं टिकवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. घरी बसल्या बसल्या एवढ्या गोष्टी नक्की होऊ शकतात. सॉरी. नक्कीच, नक्कीच. आपण नक्कीच घरी बसल्या-बसल्या करूया. खूपच चांगलं झालं. खूपच सोप्या भाषेत सांगितलं पुष्कर आणि हे आपण सगळे वेबिनार्स हे नंतर आपल्या YouTube चॅनलवर अपलोड करत असतो. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना तुमच्या नेटवर्कमध्ये अवश्य सांगा. पुणे रिव्हर रिवायव्हल असं YouTubeवर सर्च केलं तर त्याच्यामध्ये वेन्सडे वेबिनार्स अशी प्लेलिस्ट आहे. तिथे हा तर वेबिनार एक 8-1 दिवसात येईलच. त्याच्याखेरीज जुने तुम्हाला बघायला मिळतील आणि तिथे तुम्हाला विवेक वेलणकरांचा स्पेसिफिकली आर-टी-आयवरचा वेबिनारही बघायला मिळेल. ओके. थँक यू. गुड नाईट. थँक्यू. Thank you.